होईन भिकारी, होईन भिकारी पंढरीचा वारकरी, हाची माझा नेम धर्म मुखी विठोबाचे नाम, हीच माझी उपासना लागेन संतांच्या चरणा, हाची माझा नेम धर्म मुखी विठोबाचे नाम। तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, हीच माझी भोळी सेवा, हाची माझा नेम धर्म मुखी विठोबाचे नाम। विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम मन मन दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। होईन भिकारी पंढरीचा वारकरी, हाची माझा नेम धर्म मुखी विठोबाचे नाम। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार यांचा पंढरीचा महिमा सांगणारा अभंग आहे। पंढरीपर प्रकरणामध्ये संतांनी पुष्कळ अभंग पंढरीच्या निमित्तानं वर्णन केलेले आहे। आणि मग एकदा पंढरीचा वारीचा आता हंगाम म्हणणं बरोबर नाही, पंढरीच्या वारीची चाहूल लागली की आम्हाला जसे कापणी मिळण्याचे दिवस आठवतात तसं सगळ्या वारकऱ्यांना महाराज पंढरीची चाहूल लागते। आणि मग आषाढी निकट आला कार्तिकीचा हाट, पुरे दोन्हीचा बाजार न लगे अनेक व्यापार। आषाढी आणि पाठोपाठ येणारी कार्तिकी हे दोन बाजार जीवनात मारले म्हणजे पुष्कळ। तुम्ही आम्ही व्यवहारात म्हणतोय एक सांगोल्याचा बाजार, एक मुरगुडचा बाजार आठवड्याला मारला, चार पैसे जमा होतात। तसं परमार्थात पुण्य जमा करण्याकरता म्हणा, वास्तविक वारकरी संप्रदाय हा पुण्य गोळा करण्याकरता नाहीच। मुळात वारकऱ्यांना फक्त सेवा करत राहायचं, निष्काम सेवा हे वारकऱ्याचं व्रत आहे महाराज। मग ती निष्काम सेवा कशी करता येते, कुणी कुणी केली, का केली, का करावी, याचीही कारण सगळे संत महंत सांगतात। तुकोबाराय सांगतात पंढरीचं महात्म्य अगाध आहे, पंढरी अविनाश आहे, सुदर्शनावर बसलेली आहे, फार पुरातन असा तिचा महिमा आहे। फार दीर्घकाळ तिथं मोठ्या मोठ्या देवानी साधू संतांनी तपश्चर्या केलेली आहे। आजही पुंडलिकराय तिथं तप करत आहेत, नामदेवराय तिथं समाधीस्थ झालेले आहेत। संत चोखोबारायांच्या सारखा जीवनमुक्त ज्यांची हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणत होते तो महात्मा तिथं आजही महाराज समाधीस्थ नामस्मरण करत आहे। अनेक सगळी भूतलावरली तीर्थ पंढरीत वास्तव्य करण्याकरता आलेले आहेत। एवढं मोठं पंढरीचं महात्म्य मुखानं शेषाला सांगून वर्णन संपत नाही, ते प्राकृत आम्हा तुम्हाला काय समजेल म्हणून तुकोबाराय सांगतात पंढरीचा महिमा देता अनेक उपमा, ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे। देव उभ्या उभा भेटतो। आजही देव बोलायला तयार आहे महाराज। शके 1200च्या कालामध्ये म्हणा किंवा सणाच्या त्यावेळी संतांच्या बरोबर देव बोलत होता। मूर्ती रूपातून देव सगुण साकार होऊन त्यांच्याबरोबर गुजगोष्टी करत होता। पण ते गुजगोष्टी करण्यासाठी तेवढं अनंत जन्माचं तपही महात्म्याचं असं होतं त्यांचं। तुमचं आमचं तप, तेवढी तपश्चर्या, तेवढं पावित्र्य अंतःकरणाचं झालं तर आजही देव आमच्यावर बोलायला तयार आहे। गुजैविन हित कोण सांगेल, हित सांगायचं झालं तर गुज पाहिजे, आणि गुज सांगायचं झालं तसा विश्वासातला माणूस पाहिजे। पण देवानी आपलं गुज सगळं नामदेवरायांना सांगितलं, तुकोबारायांना सांगितलं, माऊलींना सांगितलं, आणि ते जे सांगितलेलं वर्णन आहे ते सगळं संतांनी अगदी तोंड भरून पंढरीचं वर्णन केलेलं आहे। पंढरीला नाचत जाऊ त्याच्या गावारे, खेडिया सुख देईल विसावारे। पंढरीला जायचंय, सुखरूप होण्याकरता पंढरीला जायचं। पंढरीला जाऊन तिथं काय महाराज कीर्तन करायला शिकायचं नाही, प्रवचन करायला शिकायचं नाही,
पंढरीला गेलो हे सांगायलाही वारी करायची नाही. बरं, वडलारशीत आहे, करायला पाहिजे. नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, ही इष्टकर्म, पूर्तकर्म टाकता येत नाहीत. ही चित्ताला पावन करणारे आहेत. यज्ञोदानं तपश्चैव पावन आणि मनीषिणां, की ही चित्ताला पावन करणारी कर्म आहेत. ही साधकाला टाकता येत नाहीत. पण वारकरी मात्र एवढा मोठा उपासक आहे की ज्ञान गिळुनी गावा गोविंद गा. उपासक म्हटला की त्याला देवळाकडे धाव घ्यावी लागते, आणि साधक म्हटला की त्याला देव कोण आहे हे कळवून घ्यावं लागतं. साधकाला आठवतो देव आणि उपासकाला आठवते देऊळ. आम्ही उपासक आहोत महाराज. आज आषाढी म्हटल्यानंतर मला असं वाटत होतं इकडं 8 आणि इकडं 8 असे असतील. खात्री होती. आणि जे सांगणार होते महाराज त्यांनी मला असंच सांगितलेलं होतं, सांभाळून घ्या. आता काय सांभाळायचं मलाच काय कळलं. तर तसं काय नसतं महाराज. त्यांचा एक भ्रम असतो सांगणाऱ्याचा, मी करतोय असं एक असतं. काही होत नाही. ईश्वर इच्छा असते महाराज. त्याच्या संकल्पानं गिरी गोवर्धन येणे उचलिला, 12 गाव अग्नी गिळला, अघासुर चिरला, गजासुर मारला, मोठ्या मोठ्यांचा नाश केला. देवाचा संकल्प काहीही करू शकतो. वारीला, सोहळ्याला, दिंडी जाऊन लोक जाऊन देखील इतकी लोक जमा होतात, याचा अर्थ लोक हिताच्या ठिकाणी जागे आहेत. गाव कोणतंही असो महाराज, हित कळायला पाहिजे. हित आई वडिलांना कळत नाही, हित देवादिकांना कळत नाही, देवतांना कळत नाही. हित संतांना कळतं, संताशिवाय हित कोणालाही कळत नाही. हित नाही ठावे जननी जनका, दा विगला लौकिकाचारती. आपलं हित आपणच सांभाळायचं, आपणच ते हित जपायचं. मग हे जपण्यासाठी आम्ही उपासक आहोत महाराज. काही का असेना उपासनेला व्यर्थ जाऊ द्यायचं नाही. नित्यनेमानं पंढरीची वारी महाराज म्हणतात माझ्या घरामध्ये चालत आलेले आद्य पुरुष महान विश्वंभर बाबा होऊन गेले, त्यांच्यापासून पंढरीची वारी घरामध्ये चालत आलेली आहे. ती नेमानं अट्टहासानं मी चालवली. प्रत्येक आमच्या कर्त्या पुरुषानं प्रत्येक त्यांच्या आयुष्यामध्ये ईश्वराची निष्काम सेवा केली, आणि त्या सेवेच्या बळावर देव ऋणी करून ठेवला. आणि ऋणी करून ठेवलेला देव आमच्या घराला कधीही त्यांनी योगक्षेमाची बाधा लागू दिली नाही, काळजी वाहिली. आणि मग असं आता आम्हाला कळलं की एक वेळ व्यवहारात नव्हे, कोणत्याही दृष्टीने बघायला गेलं तरी भिकारीपणा पदरात पडला तरी हरकत नाही, पण पंढरीची वारी मात्र सोडायची नाही. संसार एक वेळ वाटेला लावला तरी हरकत नाही, संसारात मोठमोठ्या बाधा आल्या तरी सोडून दिला तरी हरकत नाही, पण पंढरीची वारी मात्र सुटायची नाही आणि सोडायची नाही. म्हणून तुकोबाराय निष्ठेनं सांगतात, होईन भिकारी पंढरीचा वारकरी. म्हणजे शेवटी काय, संसारात आम्ही कितीही श्रीमान झालो तरी भिकारीच आहोत महाराज. संसार हा कोणालाही परिपूर्ण जसा आहे तसा करता आलेला नाही. जो करतो म्हणून गेला तो परत आलेला नाही, कारण तो कुणाला पुरा होऊ देतच नाही. आणि जो पुरा करतो म्हणून जातो त्याचं नाव निशाण देखील उरलेलं नाही. संसार म्हणजे जीवदशा बाधित न होता परत परत जीव जन्माला येणं आणि मरणं, याचं नाव संसार. परमार्थ म्हणजे जीवदशा बाधित होऊन जीवनमुक्तीचं सुख भोगणं म्हणजे परमार्थ. सगळ्या संतांनी आमच्या जीवदशा बाधित केली, जीवाचा आणि देवाचा संबंध जाणून घेतला, ते ऐक्य कळवून घेतलं आणि जीवदशा मारली. जीव घालवला नाही, जीव घालवला तर महाराज दुसऱ्या देहाचा संबंध धरून येईल परत, पण जीवदशा एकदा बाधित केली की मात्र परत त्याला जन्म. तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही, असं पंढरीला जायचं की परत जन्माला यायला लागू. आणि मग जन्म कशामुळे घ्यावा लागतो, तर वासनेच्या संग. आयुष्य आहे, कर्म शिल्लक असतं, आणि काल हेतू कारण आहेत त्याच्यासाठी जन्मासाठी महाराज. आम्हाला अज्ञान आहे, अज्ञानामुळे देहाभिमान आहे. आम्हाला देह जवळचा वाटतो, देह सापेक्ष ही इंद्रिय जवळची वाटतात. वास्तविक देहापेक्षा इंद्रिय लांब आहेत महाराज. पण एखादा डोळा नसला तर मी काना आहे, मला बोलता येत नसलं मी मुका आहे असं माणसं
आपलं वर्णन करतात. आता मुक्याला मुका आहे असं बोलता येत नाही, पण निदान मी मुका आहे असा हातवार खुणा करून सांगू शकतो. म्हणजे इंद्रियांचा अध्यास आहे, देहाचा अध्यास आहे, आणि शेवटी अध्यास हा भ्रममूलक आहे, आणि तो अध्यास पंढरीच्या वारीनं जाईल महाराज. म्हणून पंढरीला जायचं. अज्ञान घालवण्याकरता पंढरीची वारी आहे. पंढरीच्या वारीमध्ये सगळं साधता महाराज. नामसाधना घडते, चित्तशुद्धी होते, त्यानंतर पुण्याईची उत्पत्ती होते नामस्मरणामुळे. चित्तशुद्ध पवित्र झालेला अंतःकरणाचा पुरुष स्थिर अंतःकरणानं विक्षेपरहित होऊ शकतो, आणि असा विक्षेपरहित झालेला पुरुष असत्वापादक आवरण, अभानापादक आवरण, परोक्ष दृढ अपरोक्ष अशा उंचीवर जाऊ शकतो. ही शुभेच्छा ठेवून पंढरीला जायचं महाराज. मला मुक्त व्हायचं आहे, मला यातून काय व्हायचं आहे, सुटायचं आहे. काय मी उद्धार काय कृपा करील नारायण. म्हणून तुकोबारायांनी आपला नेमधर्म, आपली उपासना, आपली इच्छा व्यक्त केलेली आहे या अभंगातून. मी इतर साधनं करणार किंवा ती नाही करणार, ती चालत नाहीत किंवा ती करू नका असा अजिबात त्यांचा अट्टहास नाही. ते म्हणतात मी काय करेन, एक वेळ भिकारी पण पदरात आलं तरी हरकत नाही, पंढरीची वारी सोडणार नाही, हाच माझा नियमधर्म असेल. याच्याबरोबर जोडीला मुखात विठोबाचं नाम असेल. याच्या पलीकडे माझी उपासना तुम्ही विचाराल तर हीच माझी उपासना, लागेन संतांच्या चरणा. संतांच्या चरणाची मी काय करेन, सेवा करेन सवय. आणि ही तुकोबाराय अगदी आनंदानं विनयानं सांगतात की तुका म्हणे देवा हीच माझी भोळी सेवा. आता वास्तविक ही सेवा भोळी अजिबात नाही. भोळी म्हणतात ह्यातच आम्हाला त्यात वर्म आहे महाराज. एखाद्या श्रीमान मनुष्यानं पंचपक्वान्नाचं जेवण करावं, अगदी 2-3 मजली इमारत असावी, तळल्या वरल्या एकची पक्वान्ने, समर्थाची या भोजने, समर्थ माणसांना अन्नदान करावं. अगदी तळमजल्यात बसलेल्यालाही पत्रावळीवर तेच पदार्थ असतील, आणि वरच्या मजल्यावर सुद्धा बसलेल्याला तेच पदार्थ असतील, आणि मग त्यांना अगदी हातात उदबत्ती घेऊन फिरावं, माझ्या गरिबाची भाजी भाकरी गोड करून घ्या. आता वास्तविक त्याच्या जेवणाची माणसं, ती व्यवस्था आणि जर बघितली तर गरिबानं शेतसुद्धा राखता कामा नये एवढा खर्च असेल महाराज. गहाण टाकावं लागेल एवढा खर्च, पण तो विनयानं असं म्हणतो माझी भाजी भाकरी काय करा. तुकोबारायांची ही उपासना इतकी सोपी नाही, कारण तुकोबाराया सांगतात सहज वडिला होते सेवा, म्हणून पूजितो या देवा, तुका म्हणे भावासाठी झनी घ्या कोणी. इथं ही सेवा करण्याकरता भाव पाहिजे, अंतःकरण पाहिजे, आणि ते प्रेम, तो भाव ईश्वर सेवेशिवाय येत नाही. ईश्वर सेवेशिवाय भाव येत नाही, भावाशिवाय भक्ती घडत नाही, आणि भक्तीशिवाय ईश्वर प्राप्ती होत नाही. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती. आणि तो भाव अंतःकरणात यायचं झालं तर तो भाव ज्यांच्या जवळ आहे त्यांच्या संगतीत जायचं. काय सिनेमाच्या थिएटरात जाणार, तिकडे जाऊन चाललेलो नाही चालणार. जो भाव त्यांच्या जवळ आहे त्यांच्या संगतीत जावं लागेल महाराज. म्हणून तुकोबार यांच्या घराण्याचे पुण्याही मोठे आहे महाराज. त्यांच्या अंतःकरणात तो भाव आलेला आहे, तो अनुवंशिक म्हणा, ईश्वरानं प्रेरित केलेला म्हणा. तुकोबार अतिशय आवडीनं सांगतात माझ्या वडिलांची निराशी गा देवा, 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 माझ्या वडिलांची निराशी गा देवा. तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण पांडुरंगा, तुझी चरण पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी सेवा पांडुरंगा, तुझी सेवा पांडुरंगा.
माझ्या वडिलांनी उपवास व्रत राखलं, पारण केलं, त्याच्यासाठी दारवंटा राखला, म्हणजे दारातच बसून राहिले, याचा अर्थ रखवाली केली महाराज. त्या व्रताची काय केली त्यांनी? नित्य नियमानं ते व्रतस्थ राहिले, एकादशी सारखं व्रत केलं, आपल्या घरात चालत आलेला कुळधर्म, कुळाचार पाळला. विठ्ठल कुळीचे दैवत, तुकोबारायांच्या कुळाचं दैवत विठ्ठल होतं. तुमच्या आमच्या कुळाचं दैवत वेगवेगळं असेल, ते सुद्धा तुम्हाला पाळावं लागेल महाराज. तुकोबारायांचं कुळदैवतच विठ्ठल होतं, म्हणून त्याने अगदी मनपूर्वक वडिलांवर जे चालत आलेली सेवा त्याने पुढे चालवलेली आहे. आणि मग पांडुरंगाची ही सेवा करत असताना एकादशी व्रत, जागरण केलं, द्वादशी क्षरापती पारणं केलं, सत्यवचन पाळलं, परोपकार केला, घडेल तेवढी सेवा कायिक वाचिक मानसिक करत. बरं, हे त्यांच्या वंशात तुकोबारायांनीच केलं असं नाही, तर तुकोबारायांचे पूर्वज 8वे वंशज विश्वंभर बाबा, त्याने देखील पांडुरंगाची अशी सेवा केली महाराज. जवळजवळ 15 दिवसाला देहू ते पंढरी अशी एक वारी, अशा त्यांनी सलग 16 वाऱ्या केल्यानंतर, आणि मग 16व्या वारीला पांडुरंग परमात्म्याला दया आली. कारण देहू ते आळंदी दर 15 दिवसाला एकादशीला जायचं इतकं सोपं नाही, आणि त्या काळात जाणं येणं म्हणजे फार त्रासाचं. घोड्यावर साहित्य टाकून जात असतील महाराज, सगळ्यांनी यायचं, देहूचे 4 लोक पाईक त्यांच्याबरोबर. हे पांडुरंगाला फार त्रासाचं वाटलं. ते म्हणाले विश्वंभर बाबांना, आता बाबा त्रास घेऊ नकोस, मीच देहूला येतो. आणि मग महाराज त्यांना साक्षात्कार सांगितला. अमराईच्या वनामध्ये आंब्याच्या झाडाखाली खोदून बघ, मी तिथं मूर्तिरूपानं तुला सापडेन, असा त्यांना दृष्टांत दिला. आणि मग विश्वंभर बाबा झोपेतून उठले देहू गावामध्ये. त्याने आपल्या अमराईच्या शेतात जाऊन आंब्याच्या झाडाखाली उकरून बघितल्यानंतर तिथं स्वयंभू मूर्ती रुक्मिणी आणि पांडुरंग परमात्म्याची भेटली. तीच मूर्ती वाजत गाजत देहूमध्ये आणून बसवली. आज तागायत त्याच मूर्तीची पूजा उपासना होत. म्हणून देहूच्या मूर्तीची उपासना करत असताना ती कुणी घडवलेली नाही, ती कुणी बसवलेली नाही, घडविली नाही, बैसवली. अगदी स्वयंभू अशी मूर्ती आहे देहूतली. आणि विश्वंभर बाबांच्या पुण्याईसाठी देव देहूला आले. आणि मग विश्वंभर बाबांची पत्नी अमाई, 2 मुलं आहेत त्यांना, हरी आणि मुकुंदा. हरी आणि मुकुंदांना असं वाटलं की आता आपण राज्यकारभार कुठंतरी करावा, एखादी शिबिका आभरण असावं, सेनापती पद मिळावं, त्यांची क्षात्रवृत्ती होती. आणि मग त्याने त्या दोघांना अशी इच्छा झाली, जवळच्या एका पत्रावर त्यांनी काय केली, नोकरी धरली. सेनापती पद मिळालं दोघांना, सरदार पद मिळालं, दोघेही सरदार म्हणून गेले महाराज. आणि मग सरदार म्हणून गेल्यानंतर आई राहायची देहूमध्ये, हे निघाले राजकारणामध्ये महाराज, त्या काळच्या क्षत्रियामध्ये. आणि मग त्याने आईना एक दिवस विनवणी केली की आई म्हणाली, तूही आमच्याबरोबर चल, तुझीही गैरसोय होणार नाही. आणि मग महाराज देहू सोडून अमाई आणि दोघेजण ही मुलं हरी आणि मुकुंद आले, पुणे प्रांतामध्ये कुठंतरी दुसरीकडे आले. आणि मग ते देवाला आवडलं नाही महाराज. ज्यांच्याकरता मी आलो ती माझी सेवा टाकून तुझी मुलं आणि तू मला सोडून इथं आलीस, तुझं इथून बरं होणार नाही असा दृष्टांतही दिला महाराज. अमाईला भीती वाटली, माझ्या मुलांना काहीतरी होईल. मुलांनी ऐकलं नाही. शेवटी देवाने सांगितलं, तुझी दोन्ही मुलं मरण पावतील युद्धामध्ये, वाताहत होईल, काही शिल्लक राहणार नाही. आणि मग ते मुलांनी ऐकलं नाही महाराज. आणि शेवटी एक दिवस मुलं जेवत असताना राजवाड्यावरून त्यांना काय आलं, बोलावणं आलं की परचक्र आलेलं आहे, ते घालवण्याकरता तुम्हाला यावं लागेल. दोही मुलं महाराज सरदार म्हणून गेली. युद्ध करताना धारातीर्थी मरण पावली. त्यामध्ये हरी महाराजांच्या पत्नी होत्या, त्या सती गेल्या. आणि मुकुंदाची पत्नी
गरोदर होती, तिच्या पोटामध्ये लहान बाळ होतं. ते प्रसूत होईतोपर्यंत तिला नवला कोंबऱ्यामध्ये पाठवली. तिकडं तिचं माहेर होतं, तिकडं पुण्याजवळ. तिला पाठवल्यानंतर आमाई देहू क्षेत्राकडे आली. पांडुरंगाची पूर्ववत सेवा सुरू केली. कारण आता 2 होती, ती मुलं कर्तीसवरती गेली. स्वतः पांडुरंगाची ती सेवा करायची. देवाला त्याचा महाराज फार आश्चर्य वाटलं, नवल वाटलं, की म्हणाले एवढं असून देखील आमाईनं दुःख न मानता, मेलेल्या पुत्राची वार्ता न सांगता ती सेवा करते. देवाला आवड वाटली आणि देवाने आमाईजवळ येऊन विनवणी केली. ती म्हणाले तुला मी मुलं तुझी दाखवू काय? तुझी दृष्टी कमी झाली, मी देऊ काय? तर ते म्हणाले माझ्या वंशामध्ये माझ्या मालकानं सेवा करून तुला ऋणी केलेलं आहे. तू तर कृष्णावतारामध्ये तुझ्या गुरुची मुलं आणलीस, तुझे सख्खे भाऊ देवकीचे पोटचे गतगर्भातून आणून दाखवलेस. आता एवढं सामर्थ्य तुझं असताना माझी मुलं आणून दाखवतो म्हणतो, याच्यापेक्षा ती मरायच्या अगोदरच वाचवली असतीस. ज्या अर्थी ती मरतात या अर्थी ती तुझी इच्छा आहे. पांडुरंगा तुला जे बरं वाटतंय ते कर. आमच्या घराण्यामध्ये मागायचं नाही ही पद्धत आहे. काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांचे रीत जाणत असो. माझ्या पतीनेही काही मागितलं नाही, माझ्या मुलानेही तुझ्याकडे काही मागितलं नाही, मीही मागणार नाही. अंधदृष्टी कमी आलेली आहे महाराज. अशा आमाईचा सांभाळ रुक्मिणी माता आणि पांडुरंग त्यांच्या मुलाच्या रूपानं करतात. ही कितवी पिढी तुकोबारायांची? 8वी पिढी महाराज. ज्या पिढीतल्या 8व्या पूर्वजांना देव सांभाळतो, तुकोबारायांचं काय सामर्थ्य असावं? ज्या जमिनीमध्ये सतत मशागत करून खत टाकत आलेले आहेत, त्या जमिनीमध्ये ऊस पीक कसं येईल? सहजासहजी ते वाखाणण्यासारखं नाही, अमाप भरघोस येईल. तसं ते भक्तीचे संस्कार विश्वंभर बाबा आमाईंच्यात रुजले. त्या आमाईची सून मुकुंदाची पत्नी नवला कोंबऱ्यातून तिला मुलगा झाला, त्याचं नाव विठोबा. विठोबा मोठा झाल्यानंतर कळालं की आमची आजी आमाई म्हणून होती, तिचा सांभाळ देवानं केला, तिलाही त्यानं वैकुंठाला नेली, माझ्या वडिलांना वैकुंठाला नेलं, प्रत्येकाला मुक्ती दिली माझ्या घरातल्या लोकांना. पण माझ्या आईला आणि मला का बरं देवानं वाळीत टाकलं म्हणून तो हातात सुरी घेऊन महाराज पांडुरंग परमात्म्यासमोर उभा राहिला. मी इथं देहदान करतो, काय म्हणाला, बळी देतो, पण मला म्हणाले का बरं असं केलंस हे सांगावं. देवानं वरच्यावर हात धरला. विठोबा तुझा सुद्धा मी सांभाळ करेन असं वचन दिलं. आणि त्या विठोबाचा पुढं पदाजी, पदाजीचा कान्हया, कान्हयाचा बोल्लोबा, बोल्लोबाचे तुकोबा, मग सावजी कान्होबा, हे 3 जण. अशी 7 पिढी. 7 पिढीला ज्या घरामध्ये परमार्थाचे संस्कार आहेत तिथं किती भक्तीचं पाणी मुरलं असेल ही कल्पना करता येत नाही. आणि मग अशी महाराजांची अनुवंशिकता बघायला गेलं तर, आणि विद्येचा वंश बघायला गेलं तर नामदेवरायांचाच तो अवतार आहे. तुकोबाराय कोण आहेत? साक्षात नामा होता वैकुंठासी, देव आज्ञापी तयासी, बोल्लोबाचा पुत्र होणे. पांडुरंग परमात्म्यानं बोल्लोबाचा मुलगा होऊन तुकोबारायांना पाठवून दिलेला आहे. आणि तुकोबाराया साक्षात दुसरा तिसरा कोण नसून तुका विष्णू नाही दुजा. आणि तुकोबाराया साक्षात विष्णू परमात्माचा आहे. हे त्यांचा अवतार सामर्थ्य आहे महाराज. पण असा महात्मा देखील म्हणतोय, एक वेळ संसारातल्या 10 वेगवेगळ्या ऐश्वर्याच्या असतील, त्या भोगताही येतील, नाही असं नाही. पण कितीही उपाधी वाढवली, जीवपणात ऐश्वर्य जरी भोगलं तर ती उपाधी नष्ट होणारी आहे, जीवपणाही जाणार आहे. आणि जीवही शेवटी नाही जर ज्ञानानं अभ्यास केला तर मुक्तही होणार नाही, तो असाच फिरत राहील. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे असा फिरत राहील. आणि असं संसार चक्र फिरलेला ऐश्वर्यवान बरा, काय ज्ञानानं मुक्त झालेला एखादा भिकारी बरा, उपाधी वाढवलेला राजा शहाणा, का उपाधी मुक्त झालेला भिकारी शहाणा? भिकारी शहाणा महाराज. जे सुख इंद्राला लाभतं ते सुख उंदराला सुद्धा बिळामध्ये लाभतं, असं नाथ बाबा म्हणतात. म्हणजे बिळातला उंदीर सुद्धा आपल्या प्रजा मुलाबाळात सुखात आहे, इंद्रही तसाच सुखात आहे महाराज. मग इंद्र काय फार तर अमृत पित असेल, सिंहासनावर बसत असेल, मोठमोठे नाच गाण्याचे कार्यक्रम बघत असेल. उंदराला सुद्धा काय त्याच्या वंशातला असेल की नाच गाणं काहीतरी, इकडं उकर तिकडं उकर असं काहीतरी करत असेल. वैभव भोगणं हे महाराज फार फार तुकोबाराय वर्णन करतात. काय ती करावी मोलाची माकडे, नाचता ती पुढे संसाराच्या, झाडा देते वेळी विचकती दात, हलविती का. यम समोर उभा राहिला म्हणजे महाराज श्रीमंत माणूस
विना थरथरायच्या आधी उभा राहील? काही जीवनमुक्त माणूस थरथर कापरा कुणाच्या अंगात भरेल? जो श्रीमंत आहे, ज्यानं देवाची सेवा केली नाही, त्याला तडाखे बसतील महाराज. जीवनमुक्त पुरुष यमाच्या तडाख्यात सापडत नाही. का सापडत नाही? तर असा एक सिद्धांत म्हणा किंवा असं सांगणं आहे वेदांताचं. संसार सगळेच करतात महाराज, सगळेच संसारात मार खातात, पण मार खाणारा, संसार करणारे मार खातात म्हणावे तर याज्ञवल्क्याने हे संसार केला का नाही हो? त्यांना 2 पत्न्या होत्या, गार्गी आणि कात्यायनी आणि मैत्रेयी. दोघींना धन वाटून दिलं. एकीनं ब्रह्मज्ञान मागितलं, एकीनं धन मागितलं. तुकोबरायांना 2 पत्न्या होत्या. अनेक संतानात द्विभार्या होत्या, पुष्कळ पत्नी होत्या, बहुपत्नीत्व होता, असंही नका. संसार त्यांनीही केला, पण संतांना अजिबात धक्का लागला नाही, धोका झाला नाही. तुम्हा आम्हाला संसार करून देखील धोका का आहे, धक्का का आहे? तर असं सांगतात की एका चोरानं काय केलं, भांडी चोरून नेली. अशी देवळातली भांडी असतात ना, अशी जेवणाची, त्यातलं एखादं भांडं उचलून नेलं. त्याचा मित्र तिथंच होता महाराज. आता त्यानं बघितलेलं होतं आणि पोलीस ज्यावेळी चौकशीला आले त्यावेळी त्या ज्यानं भांडं चोरलं त्याला पोलिसांनी काय केलं, बोलवून घेतलं आणि महाराज जरासं कबूल होण्याकरता मारायला सुरुवात केली. तो जरा होता किरकोळ प्रकृतीचा आणि मग त्याचा मित्र होता, तो जरा धष्टपुष्ट होता, मोठा होता. त्या मित्राला असं वाटलं आणि जर 2-4 काठ्या मारल्या तर हे तसं रामनाम काय करील, सत्य होईल, त्यापेक्षा आपणच मार खालेला. हे बघा म्हणाले, साहेब त्यानं भांडी चोरली नाहीत, मी चोरली. त्याला सोडून दिलं महाराज, ते घरला गेलं. ह्याला सुरुवात केली मारायला. कुणाला? आता भांडी चोरली म्हणून मार खातोय का मी भांडी चोरली म्हणून मार खायला लागलाय? खरोखर चोरली तो घरला गेला महाराज, आणि मी भांडी चोरली म्हणणाऱ्याला आता काय करायला लागलेत, मारायला लागलेत. मी संसार केला म्हटलं की यम मारतोय महाराज. संसार केला याला यमाला दोष देता येत नाही. यम काही म्हणत नाही मला, संसार किती करा. पशु काय पाप पुण्य जाण, ती संसारच करतात महाराज. त्याची कुठं दखल यम घेतोय? त्याची कर्म त्यांची ती भोगतात त्यांच्या पद्धतीनं. पण माणूस असून देखील जर मी करतोय म्हणत असेल तर महाराज, मग हे शरीर कोणाच्या सत्तेनं चालतं? कोणाच्या सत्तेनं तुम्ही आम्ही बघतो ती सत्ता आम्ही विसरलोय. चाले हे शरीर मग खरा मालक बाजूला राहिलाय महाराज, आणि मी करतोय असं झाल्यामुळं मग यमाला त्रास वाटतो, त्याला कष्ट होतात. आणि मग देव विसरला, आणि देव विसरणं याचंच नाव संसार. देव स्मरणात येणं याचं नाव परमार्थ महाराज. विस्मरणानं हानी आहे. विपद विस्मरणो विष्णू संपदो नैव संपदा, विपदो नैव विपदा. विपद विस्मरणो विष्णू संपद नारायण स्मृती. नारायण परमात्म्याचं स्मरण हीच खरी संपत्ती. नारायण परमात्म्याला विसरणं हीच खरी हानी महाराज. तुकोबाराय सांगतात, विसरली तया थोर झाली हानी, पचतील खाणी 84. म्हणून एवढा आमच्या अंतःकरणात अभिमान मुरलेला आहे, अहंकार महाराज देहाला धरून वास्तव्य करत आहे. आम्ही संसाराच्या ठिकाणी इतके जागे आहोत. या निशा सर्वभूतानां तस्यां जागृती संयमी, यस्यां जागृती भूतानी सानिशा पश्यतो मुने. जिथं साधू जागे आहेत तिथं आम्ही झोपलोय. आम्ही जिथं जागे आहोत तिथं साधू झोपलेले आहेत महाराज. आम्हाला आज आषाढी आहे, 1008 वेळा जर जप कर म्हटलं तर महाराज माळ हातात दिली तर आम्ही प्रेमानं जप करू, काटेकोरपणानं करू का त्यात जराशी चाल ढकल करू? चाल ढकल करू. आणि 1000च्या नोटेचं बंडल मापाय दिलं तर किती दक्षतेनं मापू. 98-99 जर झालं तर आणि मापतात महाराज. 100 व्हायला पाहिजे. चुकतंय का काही? 10 रुपये वाढ जाते का काही, की 10 कमी येते का काही, की म्हशीचा व्यवहार वगैरे करायचा झाला तर महाराज 10 वेळा पैसे मागतात. जवळजवळ 10,000च असते पैसे, किंवा 50,000 असतील, पण 5 लाख होतील एवढ्या हिशेबानं मागतात. आणि त्याच दिवशी 50,000 जप कर म्हटलं तर 500 वरच थांबल कसं. आज एकादशीच्या निमित्तानं एवढं लोकांनी महाराज उपवासाचं खालंय. देवाला सुद्धा महाराज एकादशीचं पुण्य द्यावं का नाही असं वाटायला लागलं. विशेष आहे महाराज, आज पर्व काळ आहे. आज उपवास राहणं हेच एकादशीचं महात्म्य. दिवसा झोपायचं नाही आणि अखंड उपवासी राहणं ही 2च व्रतातली महत्वाची अंग आहेत. आज जमिनीला दिवसा पाठ लावायची नाही, व्रत मोडतंय.
आणि सकाळी नाही दुपारी संध्याकाळी खाणं याच्यामुळेही व्रत मोडतंय. म्हणजे उपवास आणि न झोपणं, झोपणे याचा अर्थ महाराज आडवं पडणं हे विसावाच आहे. विसावा जमिनीला पाठ आज दिवसा तरी लावणे असा नियम आहे. रात्रीला काय मग 12-1 वाजेपर्यंत तुम्ही हरिस्मरण होतेच महाराज, जागणूक होतेच नाही असं नाही. म्हणजे व्रतस्थ राहणं हे सुद्धा महाराज विशेष वाटायला पाहिजे. आम्हाला विशेष वाटत नाही, महाराजांना विशेष वाटतं. पंढरीचा महिमा विशेष रूपानं कळालेला आहे नामदेवरायांना, तुकोबारायांना. आम्हाला विशेष रूपानं ज्या दिवशी कळेल त्या दिवशी सामान्य आमचं नाही सोडलं महाराज. आम्हाला सामान्य रूपानं सगळं साधं सोपंच वाटतं. नाही, सामान्य काय सगळीकडे भरून उरलेलं आहे. विशेष महत्त्व कळावं. ज्या दिवशी नवरा विशेष कळेल महाराज त्या दिवशी भांडणं निम्मी अर्धी बंद होतील नवरा बायकोची. नवरा विशेष रूपानं कळावा, बायको शिव्या देणार नाही महाराज. पत्नी विशेष रूपानं कळावी, तिचा आदर केला जाईल. या दोन्ही गोष्टी जेवढी कळल्या जातील, वडील वडील म्हणून कळले पाहिजे, आई आई म्हणून कळले पाहिजे महाराज. पांडुरंग परमात्मा जो उभा राहिलाय तो कुठं हरिद्वारला ऋषिकेशला गेलता पुंडलिकराय नाही महाराज. आई वडिलांच्या सेवेसाठीच. पितृसेवा पुण्य लाधला निधान ब्रह्म सनातन अंगसंगे. आई वडिलांच्या सेवेनंच ते ब्रह्म आजही उभा आहे महाराज विटेवर. देवाला सांगितलंय अजिबात हालायचं युगे 28वावं युग सुरू झाल्यापासून देव उभा आहे. 28 युग नव्हे हा, ही 28व्या युगाची पहिली चतुर्युग चौकडी झालेली आहे आणि कलियुगाचा शेवट आता सुरू आहे. त्यात कलियुगाची 5052 वर्ष झालेली आहेत. आता 28व्या युगात देव आलेला आहे. नंतर 28 युग म्हटलं तर काय शक्य? तेवढा संप्रदाय कसा राहील? आमचा संप्रदाय अनादी आहे सोडा. वेद मार्गे मुनी गेल, हा कुणी संप्रदाय काढलेला नाही. ज्ञानोबारायांच्या आधीही संप्रदाय होताच, त्याच्या आधीही वारी होतीच पंढरीची. याचा अर्थ असा नाही हे मत नव्हे, मत वेगळं आणि संप्रदाय वेगळा. तुमचं आमचं असतं ते मत, माझं मत असं म्हणतंय, तुमचं मत असं म्हणतंय. आमच्या मताला कोण विचारतोय? घरातलीच विचारित नाहीत महाराज, बाहेरली कोण मान्यता देतील? संप्रदायाला तसं नाही. संप्रदायाला ईश्वराचा आधार आहे, संप्रदायाला प्रमाण आहे, संप्रदायाला विधी आहे, संप्रदायाला उपास्य देवता आहे, तीर्थ आहे, क्षेत्र आहे. म्हणून पंढरीची वारी महान आहे महाराज. चंद्रभागेसारखं तीर्थ आहे. चंद्रभागेच्या रूपानं पांडुरंग परमात्माच भीमेच्या रूपानं वाहतोय महाराज. पांडुरंगाची प्रेम गंगाच वाहते त्यातून. त्यामध्ये रुक्मिणी मातेनं कपडे धुतलेले आहेत महाराज. तुळशी अबीर बुक्याचा वास येतो. पुष्कळ चरित्र आहे महाराज, सांगताना संपणार नाही. क्षेत्र एवढं मोठं आहे पंढरीसारखं की गयासुराच्या शरीरावर पंढरी बसलेली आहे. दिंडीर नावाच्या दैत्यासाठी भगवान शंकरांनी मल्लिकार्जुन नावाचा अवतार घेतला आणि त्या दिंडीर नावाच्या दैत्याचा नाश केला. त्यावरही पंढरी उभी आहे. पंढरी महात्म्यात पुष्कळ असं वर्णन केलेलं आहे. शेवटी शास्त्र प्रमाण आम्हाला सांगितलेलं आहे. तिथं चंद्रभागा विधी काय आहे? हरिकीर्तन करणं, नगर प्रदक्षिणा करणं, कीर्तन श्रवण करणं आणि संतांची संगती आहे. पांडुरंगासारखा परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. साक्षात पांडुरंग तिथं परब्रह्माच्या रूपाने उभारलेला आहे. एवढं सगळं महात्म्य आहे पंढरीचं. पण इतर तीर्थापेक्षा पंढरीचं महात्म्य अलौकिक वर्णन केलेलं आहे. कारण पंढरी फार जुनाट आहे. म्हणून सगळ्या संतांनी पंढरीला माहेर म्हटलं. माहेर म्हणजे मूळ गाव. सगळ्यांचं मूळ गाव कोणतं आहे? हो, पंढरी आहे. आणि ज्याला खरोखर आजही अंतःकरणात भाव आहे त्यानं असं सांगावं महाराज, पंढरीत करमत नाही गमत नाही असं म्हणणारा एक तरी माणूस सापडेल तुम्हाला. तुम्ही इतर कुठल्याही क्षेत्रात जावा महाराज, अति स्वच्छ शहरात जावा, कुठेही जा, तुम्हाला घराकडे यावंच वाटेल. पण पंढरीतून तुम्ही येऊन दाखवा महाराज, मन साक्ष देत. याचा अर्थ तुम्ही आहे मी पूर्वजन्मामध्ये तिथं जाऊन राहिलेलो आहे. आमच्यावर संस्कार आहेत महाराज आणि हे संस्कार कार्य करतात. संस्कार वेगळं आणि स्मरण वेगळं. पाठांतर करणारे बुद्धिवादी लोक पुष्कळ आहेत महाराज. काल अभंग पाठ केलेला आज म्हणून दाखवते, याला म्हणायचं स्मरण. आणि संस्कार असतात ते पूर्वजन्मातून चालत आलेले शरीरातून. बदकाची पिलं कोंबडीच्या रवणीत जरी उगवली तरी सुद्धा ती पाण्याकडेच धावणार का गारीकडे पळतील? नाही पळणार. संस्कार आहेत त्यामध्ये. त्या बदकाच्या पिलांना पाण्याचं आकर्षण आहे, कोंबड्याच्या पिलांना इकडलं आकर्षण आहे. म्हणजे पोहणं हा त्यांचा मूळ स्वभाव आहे. तसा अनुवंशिक संस्कार आहेत महाराज. तुम्ही आम्ही पूर्व आमचं पुण्य असेल महाराज, पंढरीच्या निमित्तानं आम्हाला कोणीतरी नेलं असेल. साधू संत माय बाप ते हे केले कृपादान,
पंढरीये यात्रे नेले घडले चंद्रभागे स्नान, पुंडलिक वैद्यराजे पूर्वी साधिले साधन, वैकुंठीचे मुळपीठ डोळा घातले अंजन. म्हणून तुकोबारायांची योग्यता, नामदेवरायांची योग्यता फार मोठी आहे. त्यांना विशेष रूपानं पंढरी कळली. ज्यांना पंढरी साध्य म्हणून कळाली ते साधन म्हणून पंढरीकडे बघताना कीव करतात महाराज. घातली लोळणी गा पुंडलिके वाळवंटी. पुंडलिकरायांनी वाळवंटात लोळणी घातली, ती देवासाठी घातली. उपमन्यूनं घातली दुधासाठी, ध्रुव बाळानं घातली आढळ पदासाठी. प्रल्हादानं मात्र तशी नाही घातली. सुदामदेवानं नगरीसाठी गेलता, तिकडं नाही महाराज. इच्छा होती पण मागितलं नाही मनामध्ये. म्हणजे निष्काम सेवा म्हणजे पंढरीची वारी, निष्काम ज्ञान पंढरीची वारी आहे. निष्काम उपासना, निष्काम कर्म पंढरीची वारी आहे. पंढरीच्या वारीमध्ये अभ्यास योग साधला जातो, कायिक सेवा केली जाते, वाचिक सेवा, सगळी सेवा पंढरीच्या वारीमध्ये साधते. म्हणून पंढरीच्या वारीमध्ये काय घडत नाही म्हणून ते वर्णन करतात. इतर साधनात काहीही महाराज एका एका साधनासाठी एक एक करावं लागतं. पंढरीच्या वारीमध्ये सगळी साधनं होतात. म्हणून तुकोबाराय त्यांचं वर्णन करतात. काय करावी साधने इच्छा शिल्लक राहते. इतर साधनं साध्यांतर होतात. संसारामध्ये साध्य साधन भाव बदलत जातो महाराज. एखाद्या मुलाचं लग्न होत नसेल तर त्याला सगळी लोक आता साध्य काय आहे म्हणतात. तो मुलगी मिळाली की साध्य याचं संपलं. आता याचं लग्न हे काय झालं हो, साध्य. लग्न झाल्यानंतर आता लोक काय म्हणतात हो, आता एकदा मुलगा झाला म्हणजे याला बरं होईल. आता साध्य काय ठरलं, मुलगा. आणि मिळालेली बायको काय ठरली हो, साधन ठरली. पहिलं साध्य होतंय साधन, पुढं मिळवणारं होतंय साध्य. असा साध्य साधन भाव बदलत जातो, त्याचं नाव संसार. परमार्थामध्ये महाराज माळ घातल्यानंतर आम्ही काय व्हायचं आहे, काहीच लागत नाही महाराज. लोणचं घातल्यावर काय होतंय, व्हायचं तेच होतंय महाराज. ते मुरतंय, त्यात काय होतंय, तेल टाकावं लागतं, मसाला टाकावा लागतो, त्यातला आंबटपणा त्या तेलामध्ये उतरतो, त्याला वेगळा रंग येतो. असं वारकऱ्यानं देव होईतो पण मुराय पाहिजे का तेलाच्या वरच बसायचं. तेलाच्या वर राहिले की भुरा येतो महाराज. तसं आमची साधनाही महाराज निष्काम व्हायला पाहिजे, सकाम होता कामा. वारकरी संप्रदायामध्ये अशुद्ध चित्तानं काही करावं असं कुठेही मांडलेलं नाही. केलं तरी हरकत नाही, कारण आता आमची सुरुवात आहे महाराज. आता लहान मुलगा एक म्हटला की 5 म्हणतोय. आता काय मास्तर तरी त्याला काय कळेल, त्याला कळालं क्रम कसा आहे तर तो म्हणणार नाही महाराज. आता त्या मुलाला जर 30 पर्यंत पाढेपाठ कर म्हटलं तर होणार नाही. ज्ञानोबारायांना जी पंढरी आवडते तशी आम्हाला आवडत नाही, कारण आमची आवड आहे वेगळी. आमची आवड आहे निर्निमित्त, म्हणजे कारणाकारणानं. आणि संतांची आवड आहे निर्निमित्त.
त्यांना गरजेची वाटते पंढरी, आम्हाला गरजेची वाटत नाही. गरजेची वाटली असते तर पिंपळगावात आम्ही थांबलो असतो. आता इथं बसून आम्ही काय म्हणायचं, तिथं गर्दीचं आहे, तिथली माणसं काय देवाच्या पाया पडतात काय, ते इकडं तिकडंच फिरतात, त्यांचं ध्यान इकडं आहे, आमचं ध्यान कुठं आहे तिकडं, असा भेद आम्ही करत बसतो. याचा अर्थ आमच्यात अनुकूल प्रतिकूल ज्ञान आहे, आमच्यामध्ये निंदा आहे, आमच्यामध्ये अजून भेद जिवंत आहे. आणि जोपर्यंत एवढं जिवंत आहे तोपर्यंत काकडा पाठ झाला तरी काही उपयोग नाही. खराई आग लागायला पाहिजे विचाराची, आत्मा अनात्मा सगळं जळून गेलं पाहिजे महाराज. शेवटी चोख आहे ते सोन्याला भ्यायचीच गरज काय महाराज, किडाळ आहे ते जळून जाईल, कीड आगीटा पडे वाणी तुडे, त्याची काय तुक चढतं, जेवढं सोनं जळेल तेवढं काय चढतं, त्याचं मूल्य टन चढतो महाराज. म्हणून शहाण्या मनुष्यानं फार मान सन्मान याकडे लक्ष द्यायचं नाही. निंदा द्वेष घात विश्वास हे लक्षच द्यायचं. तुकोबारायाने जर प्रत्येकाला हुज्जत घातली असती तर विमानानं जायची त्यांनी संधी मिळवली असती का? आधीमध्येच कुठेतरी रट्ट आकडून मारत बसली असते आमच्यासारखे, गाठ पडेल तेव्हा मंबाजी गोवाला 4 तडाकला, रामेश्वर शास्त्रीला जरा मार, त्याच्यावर जरा केस कर पुणे प्रांतात, असं काही केलं नाही महाराज. बरे झाले देवा निघाले दिवाळे, जेवढं काय होईल तेवढं बरं झालं म्हणतात. आम्ही बरं झालंय म्हणतोय नाही महाराज, आमची तक्रारीवर तक्रार आहे देवाकडे. तुकोबाराया वारीला गेले म्हणे एकदा, देवानी सांगितलं तुकोबाराया असं आम्हाला देहूतल्या लोकांच्याकडून कळालं की तुमची पत्नी पहिली वारली, संतोबा नावाचा मुलगा वारला, तुमची वडील भाऊजाई वारली, भाऊ तीर्थाटनाला निघून गेला तो आला नाही, रुक्माबाईला दम्याचा त्रास होता तुमच्या पहिल्या पत्नीला, सगळं सांगितलं. तुमच्यावर दुष्काळ पडल्यानंतर फार वाईट वेळ आली, जमीन जुमला तुम्ही देऊन टाकला, खतपत्र होती ती कान्होबारायांनी निम्मी वाटून घेतली, निम्मी तुम्ही इंद्रायणीच्या डोहात पडवली, तुम्हाला आता खायला प्यायला काय नाही. बरं तुमची पत्नी तर काय विचारावं, किती गोड तिचं संभाषण, जिजाई तर तुम्हाला रात्रंदिवस त्रास देते. आणि हे बघितल्यानंतर पांडुरंगाचं सगळं ऐकून घेतलं. तुकोबाराया म्हणतात हे अगदी तू देवा सांगितलेलं खडा आणि खडा बरोबर आहे, पण मी एक विचारू काय म्हणाले, हे सगळं एवढं जे बोललास तू याच्याबद्दल माझी तुझ्याकडे काय तक्रार आली आहे काय, देहूतनं कोण तक्रार घेऊन आलाय काय, असं म्हणत होतो म्हणून कधी विचारा, माझी काही तक्रार नाही. बरे झाले देवा पाईल कर्कशा, बरे झाले देवा पावलो अपमान, बरे झाले धन गोरे डुरे, दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, सगळं बरं झालं म्हणतात. अगदी लेकरे बाईल उपेक्षिली, पहिला मुलगा वारला, बायको वारली, दुष्काळ आला, ही बायको कर्कश आहे, वडील भाऊ निघून गेला, काही तक्रार नाही. तक्रार माझी कुणावरच नाही, तक्रार करायचा हेतूच उरलेला नाही, कारण मला संसार तक्रारच आहे हे कळालेलं आहे. तुकोबारायाने संसाराची महाराज संसारालाच भ्या घातलं, संसार तुम्हा आम्हाला भीती घालतो, त्यांनी संसारच जाळला, जाळोनी संसार बैसलो अंगणी, आम्हाला संसार जाळतोय महाराज. आता कीर्तनात मी जरी उभा असलो तरी उद्या काय करायचं हे ध्यान आहे माझं, एका सगळं मन पिंपळगावाचं आहे माझं. उद्या कोणीकडल्या बांधाची वैरण नाही पाहिजे, पाऊस आता मगाशी लागला असा जर लागला तर भात लावाय शिल्लक राहते काय, भातच जाते वड्या, हेही कळत, अशी चिंता आहे महाराज. तुकोबारायांना कशाची चिंता नव्हती. 3 मुली महाराजांना 3 मुलं, जिजाईंच्या सारखी चांगल्या घराण्यातली पत्नी, आप्पाजी गुळवे धनवंत होते, पुण्यातले मोठे महाराज व्यापारी. तुकोबारायांचा हा भाव बघितल्यानंतर त्यांनी दिली होती. तर पोटाला खायला कीर्तन उपयोगाचं येते काय, पैसे व्यवहारात पैसेच पाहिजेत महाराज, असं पंजे बांधून फिरून काय एका टायमाला जेवाय वाढतील, 29 दिवस कुठं जायचं, अडचण आहे मग. म्हणून महिना काढायचा झाला तर संसार चोख करावा लागेल. तुकोबारायांना कळत होतं महाराज. पण शेवटी काय, तुकोबारायांनी विचार केला, एवढ्या वाईट परिस्थितीत देखील एक देवाची सत्ता सगळ्यावर कार्य करत आहे, त्या सत्तेनंच मला जगवलेलं आहे, आणि ती सत्ता दुसरी तिसरी कोणती नसून पांडुरंग परमात्मा आहे हे त्यांनी जाणलं. आणि मग विचार करून आपल्या उपासनेचा, आपल्या साधनेचा वेग वाढवला. आणि मग त्यांनी काम क्रोध जे त्रास करतात त्यांनाच घाईला आणलं महाराज. तुकोबाराया स्वतः वर्णन करतात, रडते रात्रंदिवस काम क्रोध माया, म्हणती हाय हाय यमधर्म, माझ्या शरीरातले काम क्रोध माया विकार रडायला लागलेत. आता तुकोबारायांना त्रास देण्याकरता आम्हाला बळ उरलेलं नाही, तुकोबारायांनी विकारांना रडवलं. तुम्हा आम्हाला विकार रडवतात महाराज,
तुम्हा आम्हाला विकार पाया पायाला रडवतात महाराज, आम्ही संसाराचे दास आहोत. तुकोबारायांनी संसाराला दास केलं, त्यांनी सोडला संसार, त्यांनी सांडिला संसार. असे अभंग आहेत महाराज. संसाराच्या नावे घालून या शून्य, संसाराची मज न साहेची वार्ता. बरं, दिहूतच होते का कुठं हरिद्वारला गेले ते महाराज? दिहूतच होते महाराज. त्यांनी जागाही सोडली नाही, पण आहे त्या ठिकाणी संसाराचा त्यांनी विचारानं नाश केला, बाध केला. आणि मी देव कसा असेन याचा विचार केला. मग भंडारा गाठला, भामचंद्र गाठला, घोराडा गाठला. हे भिकारी पण हे म्हणायचं. भिकारी म्हणजे नावावर काही शिल्लक नाही, त्याला भिकारी असं महाराज म्हणत नाहीत. सगळं शरीर दोषाने भरलेलं काढून टाकलं, रिकामं केलं. आणि हे घर एवढं रिकामं ऐसपैस करून टाकलं की यामध्ये आता पांडुरंगाने माझा दोघांचाच व्यवहार चालेल. असा खेळ तुकोबारायाने मांडला की त्या खेळामध्ये जीवाचं आणि देवाचं ऐक्य होईल आणि त्या खेळाला शेवट असेल. संसाराच्या खेळाला शेवट नाही महाराज. तिथं जीवाची आणि जीवाचीच दुस्ती असते. आणि एक जीव ईर्षेनं कुणाला मत्सर, कुणाचा द्वेष कधी सांगता येत नाही. असं अनुकूल प्रतिकूल व्यवहारानं गांजलेलं जीवन खेळ म्हणजे संसार. या संसारालाच तुकोबारायांनी काढी लावली. आणि मागुती पाहू नये म्हणतात, लावणी मागुती पाहू नये. परत एकदा पेटवलंय, कसं पेटतंय म्हणून बघायला सुद्धा महाराज मागं वळले नाही. आम्ही तुम्ही मात्र एवढं अंतःकरणात वैराग्य नाही, हे वैराग्य यावं आणि मग वारकरीपणाची भाषा बोलावी. महाराज ज्ञानोबाराय सांगतात, तरी झडझडोनी वहिला ये भक्तीची वाटेला, जिया पावशी अव्यंग निजधाम माझे. म्हणून ज्या ज्या भक्तांची देवाने सेवा केली महाराज, ते सगळे संत भक्त हे महान जीवनमुक्त बोधावर आरूढ होते. म्हणून तुकोबाराय सांगतात, अशा जीवनमुक्त बोधातून ज्यांनी ज्यांनी पंढरी पाहिली त्या सगळ्या संतांची वचनं मी पाठ केली, त्यांची ध्रुपद मी म्हटली. आणि त्यांचं सदैव चिंतन केल्यामुळं मला एकमेव कळून आलं की पंढरीसारखं क्षेत्र भूतलावर नाही. त्याचीच फक्त वारी करावी, पांडुरंगाचीच उपासना करावी. अन्य तीर्थ ही काय करणार आहेत? फळकाम देणारे आहेत, भोगाला आणणारे आहेत, जन्माला घालणारे आहेत. पंढरीचं मात्र एवढं वैभव मोठं आहे की ते या पंढरी सगळे खळा पाझर रोकडे. जिथं अभिमान, कोणत्याही क्षेत्रात तुम्ही जावा. मागं अयोध्येला लोक गेली महाराज, मी अयोध्येतनं आलो म्हणून सांगणारी भेटली पुष्कळ, पण पंढरीला गेलेला माणूस सांगत नाही मी पंढरीला गेलोय, म्हणतोय का बघा. पंढरीचा महिमाच असा आहे महाराज. मी काशी केली म्हणून सांगतात महाराज, पण पंढरीच आलोय असं कोण कोणाला म्हणायचंच नाही महाराज. आणि देव म्हणू देत नाही. उठाउठी अभिमान जाय 80 कोण असतं, ते या पंढरीस घडे खळा पाझर रोकडे. म्हणून पंढरीची वारी ही निष्काम आहे महाराज. आणि अशी निष्काम उपासना पांडुरंगाला आवडते. त्याला काय कळत नाही महाराज, तो सर्वज्ञ आहे. योगी पुरुष दगड चालवतो, पाण्याच्या चांदण्या करतो, मातीचं सोनं करतो, आकाशात वेगवेगळी फुलं निर्माण करतो, नसताना सुगंध तुम्हाला आणून देऊ शकतो. आता सफरचंद मागितले तर सफरचंद जादूगार काढून देतात महाराज, अगदी खरी असतात ती. आता त्याच्या पुढे काय पर्याय मांडतात? योगी पुरुषासमोर कुणी ज्ञानी पुरुषाने आपली मजल गाठायला जाऊ नाही. ज्ञान मुक्त करील, ते काय चमत्कार करायची ताकद आहे ज्ञानात? नाही. पण योगी पुरुष मात्र काही करू शकतो. अशा योगी पुरुषांनी देखील ज्ञानोबारायांनी भिंत चालवली, चांगदेवरायांनी महाराज केवढे केवढे पराक्रम केले. पण त्या योग्यांना जे साधलं नाही ते महाराज तुकोबारायांनी दिहूत बसून साधलं. काय वैभव तुकोबारायांचं. आणि मग त्यांचं जीवन बघितल्यानंतर तुकोबारायांचं चरित्र खरोखर आता 4 महिने रिकामे आहेत महाराज. जरासं एका दुसरं मसरू कमी करायचं, वैरण जरा कमी करायची, जरा काहीतरी कमी करूया, पण एवढं काय करूया, अट्टहासानं वाचूया. तुकोबाराय भिकारी म्हणजे नावानं किंवा संपत्तीनं भिकारी झाली नाही. त्यांनी जे जीवाच्या मागं लागलेलं भिकार पण आहे, दुर्दैवी पण आहे, ते घालवलं आणि पंढरीचा वारकरी झालो म्हणजे मी मुक्त झालो म्हणतात. मुक्त होण्याचा अधिकार प्रत्येक वारकऱ्याचा आहे, हे आम्हाला त्यांनी पटवून दिलं. आणि याच्या पलीकडे मला नेम कळत नाही, याच्या पलीकडे माझा धर्म नाही. हाची माझा नेम धर्म, मुखी विठोबाचे नाम. हाच माझा नेम आहे, हाच माझा धर्म असं तुकोबाराय सांगतात. संतांची सेवा करणं ही उपासना. दिसत असताना नियम धर्म पाळलेले, त्यांनी चालवलेले हे सगळे व्रतवैकल्य सोपी वाटतात, पण ती सामान्य जीवाकडून घडणे योग्य आहेत नाही असं नाही. पण त्याला वैराग्य कमी पडतं महाराज. आणि ज्याच्या ठिकाणी विरक्ती कमी पडते तिथं मग आसक्ती व्यवहार करते जास्त. विरक्ती आणि भक्ती हे समीकरण आहे. आसक्ती आणि विषयासक्ती हे काय संसाराचं समीकरण आहे. मग हे कसं आहे,
हिरवा आंबा असताना मग थोडा आंबट असतो, थोडा थोडा पिकत गेला तर गोड होतो. पण काही आंबे असे असतात वरून पिवळे जरी दिसले तरी आत आंबटच राहतात. त्याला काय, मग ते कारण काय सांगता येत नाही महाराज. तसं काही होतं. वय जरी वाढलं तरी देवावर विश्वास बसत नाही, संतांच्यावर विश्वास बसत नाही. आमचा वारकरी संप्रदाय इतका महाराज सुलभ आहे, स्वल्प आहे. का? त्यांनी कर्म करू नका म्हणून सांगितलं नाही, पण कर्मात निष्कामता पाहिजे म्हणतात. योग करू नका म्हणत नाहीत, योगात अडचण आहे. शरीर बिघडलं तर ध्यान तप जप करून, आता हे कलियुग आहे महाराज. आता किती कोट रुपये जरी तुम्ही पॅकेजवर कार्य करत असाल, वर्षाच्या निमित्तानं नोकरी करीत असाल, तरी दूध पिता हे केमिकलच नव्हे. भाज्या खात्यात ते कसलं खात्यात हो? आता रिफाईंड तेल खात्यात ही मोठी मोठी माणसं. तेली लोक आणि जे घाण्यावर लोक आहेत महाराज, त्यांच्यासारखं त्यांच्या आयुष्यात तेल खातील ती शुद्ध शेंगतेल म्हणून महाराज. आता वासाची एक बाटली वतली म्हणजे केमिकलमध्ये शेंगतेलाचाच वास येतोय सगळा. आता असलं तेल खाऊन काय काय आत राहील शिल्लक सांगा. नरदेह निधान लागले. एक महाराज अडथळा नुसत्या धमनीत आला तर अँजिओग्राफी करावी लागते. बरं, शेवटी स्मृतिभ्रंश झाला तर मग निहून जिथं टाकलं जातं तिथं पॅरामीटर लावतात. काही कळत नाही महाराज. ज्याला ठेवलंय त्याला सुद्धा कळत नाही, घरच्याशनी तिथं जाऊ देत नाहीत. मन वेडं होत आहे महाराज. असे आजार आहेत, वेगवेगळ्या व्याधी दुर्धर आहेत. पुष्कळ पैसा मिळवता येईल, पण खाणं देखील आपल्या हातात आता उरलेलं नाही. इतकं जीवन स्वस्त आहे काय, महाग आहे महाराज. पण माणसाला मानवी शरीराचीच किंमत त्याचं कळत नाही. तिथं मग देव, अध्यात्म, परलोकीच्या गोष्टी, देवदेवतांची उपासना हे काय कळणार आहे? स्वतःचं जीवन जिथं जगता येत नाही चोख. म्हणून आपण असा बारकाव्यानं विचार करायचा. धन म्हणजे आपला हेतू साध्य होत नाही. धन हे अंतकाळाला उपयोगाला येत नाही. शेवटी काय, उपासना करून आम्हाला जे काही पुण्य लाभेल, वास्तविक पुण्य गोळाच करू नये वारकऱ्यानं, पुण्याच्या हिशेबच करू नये. पुण्याची गणना ज्ञानोबाराया सांगतात. तुम्हाला चित्तशुद्धी झाली म्हणजे काहीही करता येईल महाराज. म्हणून योगाच्या साधनेनं, ध्यानाच्या मार्गातून, कर्माची ही दुस्तर प्रथाचरणे कर्कशे करिता जाती भोकसे, बुद्ध्याधिकांचे बुद्धी जिथं भ्रंश पावते अशी साधना करण्यापेक्षा गात जागा प्रेम मागा विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल म्हणत गळ्या टाळ घेऊन पायाला म्हणत जायला काय हरकत आहे म्हणतात. पण एकदा विठ्ठल म्हटल्यानं अश्वमेधाचं पुण्य मिळतं. तुकोबाराया लोहगावच्या एका ब्राह्मणाला म्हणाले, बाबा पायाला विठ्ठल विठ्ठल राम राम म्हटलं की एक यज्ञ होतोय म्हणाले. आणि मग यज्ञाचं पुण्य किती होईल? मग तोही भावनिक होता महाराज, भाबडा होता. त्यानं काय करायचं, एक राम म्हणायचं, सुतळीच घेतली ती महाराज. त्यानं सुतळीला गाठी मारायचा, दिवसभर अशा सुतळीचं भेंडोळच घेऊन फिरायचा. आणि मग ते दिवसभर जेवढं राम राम म्हणून गाठी मारल्या त्या घरावर आणून टाकायचं. आम्ही कडब्याच्या पेंड्या जुन्या टाकत आहोत तसं सगळ्या घरावर गाठी बांधलेलं सुतळीचं ढिगच महाराज. आणि काशीसने एक ब्राह्मण भूत संबंध लागलेला होता, ब्रह्मसंबंध. म्हणजे ब्राह्मण सहजासहजी वारला ब्रह्मचारी दशेत कामार्थ होऊन की त्याचा ब्रह्मसंबंध म्हणून जन्म होतोय. ती दशा सहजासहजी सुटत नाही, त्याला संतांची संगती लागते तर सुटते. असा एक काशीहून ब्राह्मण आला आणि म्हणाले, माझं एक हे दुखणं निघायला पाहिजे, संबंध निघावा म्हणून मी आलोय म्हणाले. यावर औषध काय? तर इथं तुकोबारायास महान साधू आहेत, ते काय सांगतील तर बघा जावा. त्यांच्याकडे येत असताना एका ब्राह्मणाची गाठ पडली. ते म्हणाले, एका यज्ञाचं पुण्य याला दिलं म्हणजे काय होऊन जाईल, भूत संबंध ब्रह्मसंबंध निघून जाईल. मग त्याला असं कळालं, लोहगावात एक ब्राह्मण आहे, त्यानं तुकोबारायांचा अनुग्रह घेतलेला आहे, त्याच्याकडे जावा. तो साधा भाविक होता महाराज. किती यज्ञाचं पुण्य पाहिजे म्हणाला बाबा? तर एका यज्ञाचं पाहिजे. पुष्कळ आहेत म्हणाला, गाठी मारून घरावर टाकलेले भेंडोळे होता, तर एकच पाहिजे. मग खरोखरच महाराज एकच गाठ कापली कात्रीनं आणि ती पाण्यात बुडवून त्याच्या मुखात तीर्थ दिल्याबरोबर ते ब्रह्मसंबंध निघून गेला. आता मला सांगा, हे कुठल्या सिटी स्कॅनवर दिसल का MRI करून कळेल? काय हे विज्ञानाला कळेल का? भावना ही भावनाच असते महाराज. मुलाला पाहिल्यानंतर, मुलाला अंगाला लावल्यानंतर आईला दूध येतं, हे कुठल्या शास्त्रानं आता सिद्ध करता येईल? नाहीच महाराज. पान्हा ही वेगळीच गोष्ट आहे. पान्हा घाली प्रेमधारा पूर क्षीरा लोटो दे, पांडुरंगे पांडुरंगे माझे गंगे माऊलिये,
देवाला बघितल्यानंतर महाराज डोळ्यातून अश्रू यावेत, कळस बघितल्यानंतर जीवन कृतार्थ झालं असं वाटावं, पंढरीत उतरल्यानंतर ती पायधूळ डोक्याला लावावी, हे माहेर आहे असं कळावं, हे विशेष कळणं म्हणायचं. माहेर संतांचे नामया स्वामी. आम्ही एवढे पाषाण हृदयी झालोय काय? कलियुग जरी असलं तरी महाराज तो कलियुगानं भाव काढून घेतलेला आहे, बरोबर आहे, पण आपण भावना वाढवायला काय हरकत आहे? सात्विक आहार घ्यावा, योग्य विचार करावेत, संतांना पंढरी जशी दिसली तशी आम्हाला का दिसू नये, हाच नियम आपण बाळगायचा. पाया पायाला नामस्मरण करूया, उपासना म्हणून पांडुरंगाचं सदैव दर्शन घेऊया. सकाळी उठून काकडा 5 अभंग वाचायचे, का हरकत आहे महाराज? दिवसभर सगळ्या खोक्यातनी जाऊन पेपर वाचण्यापेक्षा 5 अभंग वाचायला का हरकत आहे? वेळ काढायला लागतोय महाराज, वेळ निघत. संसारान रावणाला वेळ दिली नाही महाराज, तुम्हा आम्हाला काय देईल? बरं, अगदी तुकोबारायांच्या जीवनातलं उदाहरण देतो. संताजी महाराज जगनाडे तेली म्हणून होऊन गेले महाराज, सुदुंब्रेकर. त्यांचं गाव जगनाड्यांचं सुदुंब्र मामांच्या घरात राहत होते. आई निवर्तली होती बालपणामध्ये आणि त्यांचा तेली घाणा होता मामाचा. संताजी महाराज हे अतिशय महाराज विद्वान होते, ब्रह्मनिष्ठ होते. तुकोबारांची संगत पहिल्यांदा लाभली त्यांना. गंगाधरपंत मवाळ आणि जगनाडे तेली, ते तेल्याचे होते, लिंगायत, अतिशय शाकाहारी. खाणं पिणं तुकोबारायांच्या पेक्षा अगदी बरदास्त चांगलं असायचं, चोख वागायचे. तुकोबारायांना स्वभाव आवडायचा त्यांचा. तुकोबाराय म्हणायचे माझा प्रति अवतारच आहे असं समजायचे संताजी महाराजांना. संताजी महाराज अगदी सावलीसारखे महाराजांच्या मागे फिरले महाराज. अखंड आयुष्यभर जेवढे अभंग लिहिले तोंडातून पडले तेवढे त्यांनी लिहून काढले. आणि शेवट काय झालं महाराज, तुकोबाराय ज्यावेळी वैकुंठ गमनाला निघाले त्यावेळी अनाभाका घेतल्या होत्या, शपथ घेतली होती, संताजी मी आधी गेलो तर तुला मी मोठमाती द्यायला यायचं, तुम्ही आधी गेला तर तू मला मोठमाती द्यायला यायचं, जिवंत. हे ठरलं होतं महाराज. तुकोबाराय म्हणाले संतू माझा मित्र, अगदी जीवलग सखा, संतूला कोणीतरी बोलवा म्हणून बोलावून पाठवून दिलं. आता बोलवाय लावून दिलेलं गिराईक ते आता आमच्यासारखंच असणार, निरोप म्हटलं ते का गडबडीन जाणार आहे महाराज. ते अगदी चाल ढकल करीत आलं सुदुंबऱ्याला आणि इकडे महाराजांची वेळ पुष्कळ, आम्ही जातो तुम्ही कृपा असो. गरुड आलेला आहे, देवाने विनवणी केली, तुकोबाराय आता बसा, 4 दिवस राहिलोय देऊन, मला जायचं आहे. वेळच त्यांना भेटली नाही. तुकोबाराय तर जायला उद्युक्त झालेले. इकडं संताजी महाराजांना आठवण आली महाराजांची, पण एकच येडा शिल्लक राहिला होता घाण्याचा. मामा काय म्हणाला, एवढा येडा माराने काय कर, बैल सो. जगनाडे महाराज काय म्हणाले, संताजी महाराज एवढा वेडा मारतो, बैल सोडतो आणि पळत जातो, महाराजांनी का मला बोलवलं असेल. सोडलं महाराज वेडा देऊन, तोपर्यंत विमान आकाशात गुप्त झालेलं होतं. संताजी महाराज म्हणतात आयुष्यभर सावलीसारखा राहिलो, पण एका येड्यानं बैलाच्या घाईला आणलं आणि दिलं एक येडा. एवढंच ध्यानात धरायचं. आम्ही सुद्धा असंच करतोय महाराज. उद्याचा दिवस बघूया, कोण बघणार आहे महाराज. आता सागर स्वामी वाटलं होतं का हो, केवढा महान पुरुष गेला आपल्यातून, केवढा मोठा. कळत नाही महाराज, शहाणी माणसं काय आचरण करतील, काळ कधी काय करेल त्यांनाच कळतं महाराज. ते आमच्यासारख्यांना सामान्य जीवदशेतल्या लोकांना कळत नाही. म्हणजे तुकोबारायांना त्यांचं भाकीत कळालं, पण संताजी महाराजांचा अधिकार मोठा महाराज. त्यांची मोठमाती देण्याकरता तुकोबाराय स्वतः आले नंतर. पण एक वेळा चुकवला असता तर महाराजांची गाठ पडली असती. मला शेवटचं बोलणं कलियुगात ऐकायला भेटलं असतं. याची तळमळ मात्र संताजी महाराजांना स्वस्थ बसू दिली नाही त्यांनी. म्हणजे शहाण्या माणसानं वेळ पाळायला पाहिजे महाराज, वेळ काढायचा. ह्याच संसारात आणि कवा येऊ जन्माला येऊ सांगता येत नाही. बरं, इथं पिंपळगावात चांगली माणसं चांगल्या घरात जन्माला आलोय म्हणून परमार्थाला लावून देते. कुठंतरी महाराज कुठंतरी जन्माला गेला म्हणजे आम्ही आदिवासी घरात कुठंतरी गेला म्हणजे आम्ही श्वापद मारत फिरणार आहे. आम्हाला कोणता जन्म मिळेल हे का सांगता येईल काय? अंतःकाळाला कशी मती येईल हे कळत नाही. म्हणून हीच उपासना दड चालवावी. तुकोबाराय सांगतात मला नेमधर्म इतर काही कळत नाही, हा साधा सोपा नेमधर्म आहे. मुखी विठोबाचे नाम. पुढे सांगतात हीच उपासना संतांची सदैव सेवा करीत राहील. कारण संतांची सेवा प्रत्येक संतांनी पांडुरंगाच्या सेवेकरता उद्युक्त केलेलं आहे. कोणताही संत पहा, तुम्ही पांडुरंगाचंच नाव, पांडुरंगाच्याच क्षेत्राकडे जावा. त्यांचं सांगणं आहे इतर क्षेत्र उणीव आहेत, पंढरीच्या क्षेत्राची उणीव कुणीही दाखवलेली नाही महाराज.
कृत त्रेता द्वापार कली अंशा चौयुगांच्या मिळे हा अभंग आहे मला चौकडीचा, वाचावा तुम्ही नामदेवरायांचा. किती युग झाली देव आले, कसे उभा राहिलेत, उभा करण्याकरता पुंडलिकरायाने केलेली सेवा, पुंडलिकरायांचं पूर्व आयुष्य सगळं मांडलेलं आहे नामदेवरायांनी चरित्रामध्ये. आणि मग नामदेवराय त्याच्या पुढे सांगतात, हेमकाळी की जे स्नान हेची प्रयागासी न्यून, काशी इच्छिजो मरण थोर निर्वाण पाविजय, पितृस्मरण आचमन करून देईजे पिंडदान, तेने पूर्वज होती पावन हे चिन्यून गयसी, गाडे कुरुक्षेत्र जाण तेथे की जे हिरण्यदान, केदारीचे उदकपान करी पिडन देहासी, कली माझी वैकुंठ साक्षात गाडे क्षेत्रश्री जगन्नाथ, त्या देवासी नाही पाय हात उणीव बहुत तयासी, 80 तीर्थे कोटी राशी परी लांछन आहे सर्वासी, पहिले राही जे उपवासी मग डोईशी मुंडन. कोणत्याही क्षेत्रात जा तुम्हाला केस काढावे लागतील. बालाजीची महाराज पुष्कळ लोक चर्चा करतात, पण बालाजी हा सकाम देव आहे, कर्मठांचा देव. तिकडे तुम्ही आम्ही जायचं नाही, रेल्वे फुकट असली तरी जायचं. त्याचाच बाबा उभा आहे पंढरीत, बालाजीचाच मुळा अवतार आहे. 80 अनंत अपार नामे तरले चराचर, किंवा ते हे अपारा अपार स्वरूप माझे परात्पर, जे तुने हे अवतार कृष्णाधिक, ज्या खुळीतून कृष्णाधिक रामाधिक अवतार निघाले तोच पांडुरंगाचा मुख्य अवतार आहे महाराज. फक्त पांडुरंग दिसायला कमरेवर हात ठेवलेला साधा सुद्धा वाटतोय, पण तो कमरेवर हात ठेवून मालकासारखा उभा राहिला आहे. तो कसा दीड पाय उभारलेला नाही, बसलेला नाही, कुठं असा धावणारा नाही. उभारलेला माणूस महाराज बलिवल्या पळत येईल का बसलेला देव येईल लवकर? बर, तुम्हाला सामान्य व्याकरण तरी माहिती आहे. मी निवडणुकीला उभारलोय असं प्रत्येक जो उभारलेला उमेदवार आहे तो म्हणतोय का नाही? मी उभा आहे का बसला आहे म्हणतोय? मी उभा आहे, या वार्डातनं मी उभा आहे. उभा आहे म्हणण्यात कार्यप्रवृत्त आहे, मी तुमचं कार्य करीन. म्हणजे देव उभा उभी भेटे. देव गळाभेट घेतली जात होती त्या काळात, आता आम्हाला चढू देत नाहीत, मारतील आम्हाला सोडा. त्या काळात देवाची मिठी घ्यायची, आलिंगन द्यायचं, आणि मग गरुड खांबाला आलिंगन द्यायचं, गरुड पाराजवळ कान धरून नाचायचं, महाद्वारात लोळणी घ्यायची. असं घातली लोळणी गा पुंडलिके, वाळवंटात लोळायचं, पुंडलिक संतांच्या समोर लोळायचं. गरुड पाराजवळ कान धरून नाचेन गरुड पारी, किंवा घालीन लोटांगण वंदीन चरण, किंवा घालीन लोटांगण महाद्वारी, महाद्वारात एक लोटांगण घालावं, असा विधी आहे. हा विधी म्हणजे सामान्य नाही, असामान्य आहे. म्हणून पंढरीचं महात्म्य वर्णन करत असताना, 80 देव नाही कोठे देव उभा उभी भेटे, की असा महिमा तीर्थाचा वर्णन करत असताना सगळ्या संतांनी माहेर म्हणून आपलं वर्णन केलं. म्हणजे प्रत्येक जीवाचं मूळ स्वरूप ते आहे. तुकोबाराय सांगतात, अशा सगळ्या संतांनी त्या महिमा तीर्थाचं वर्णन केलेलं आहे. ते तीर्थ आधी रचिली पंढरी अभंग बघा तुम्ही. असे सुदर्शनावरी म्हणून अविनाश पंढरी, नामा म्हणे बा श्रीहरी ते म्या देखिली पंढरी. ही पंढरी अतिशय जुनाट आहे. तुका जुनाट मिरासी ठाव दिला पायापाशी. अशी पंढरी, तिथलं गवत तृण पाषाण हे देखील देव आहे, अशी आपली भावना असावी. आपण महाराज निकृष्ट विचार मनात आणू नयेत, नाही तर पंढरीत सुधारणा व्हायला पाहिजे. अजून डुकरं पळत्यात, गटारी घाण आहेत, हे काय? आम्ही घाण बघायला जायचंच नाही महाराज, आम्ही देव बघायला जायचं. आम्ही काय तिथला ठेका घेतलाय? आमचं रान आहे तिथं भांगलाय जायचं. 4-8 दिवस राहायचं, देवाचं रूप डोळ्यात साठवायचं, घराला घेऊन यायचं. ते नित्य मनाला फिरवायचं महाराज. तुम्ही ज्या मठात राहता त्या मठापासून केलेली प्रदक्षिणा ही रोज उठल्या उठल्या तुम्ही मन यात्रा का करू नये? मनाला फिरवायचं. हे कायम फिरवता येत नाही महाराज. शरीर हे बाधा होणार आहे, मन मात्र फिरवता येईल तुम्हाला. मनाला मात्र फिरवून आणायची सवय लावली पाहिजे. आणि ते मन एकदा जर लाचावले, मन लागली शे गोडी हे जीवेन सोडी म्हणून मनानं देवाची साधना करावी. आता महाराज साधनं चांगली आलेली आहेत, कम्प्युटर आलेले आहेत, कॅमेरा आलेले आहेत, मोबाईल आलेले आहेत. आजची सकाळची पूजा घर बसल्या लोकांनी बघितली, रात्री 3ला 2:30ला. पहिलं काय नव्हतं हे. लोकांनी सांगाय यायचं वारी झाली, आहो असा असा देव दिसला, असा असा, आणि ती लोक ऐकायची महाराज. त्यावर जी भावना होती लोकांची ती आता उरलेली नाही. पण घर बसल्या आम्हाला करता येण्यासारखं पुष्कळ आहे महाराज. म्हणून साधनांचा वापर चांगला करायचा. पंढरी हे साध्य समजायचं. पंढरी म्हणजे महाराज एक लाकडी पेटीमध्ये रत्न ठेवलेला आहे. रत्नाला किंमत काय, पेटीला किंमत? रत्नाला किंमत.
पेटीला किंमत कशामुळे आली? रत्नामुळे आली. तसं पंढरीला किंमत पांडुरंगामुळे आलेली आहे, नामदेवरायामुळे आली, चंद्रभागेमुळे आली, पुंडलिकरायामुळे आली, चोखोबारायामुळे आली. सगळी तीर्थ तिथं येतात. भगवान शंकर पहाटेला तिथं येतात. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सगळे जोडून हात उभे असतात महाराज. हे लिलय हे काय उगाच तुम्हाला आम्हाला फसवण्याकरता लिहिलेलं, साक्षात तिथं सगळे देव 33 कोटी देवता येतात. आणि हे सुंदर मुख साजिरे कुंडले मनोहरे गोमटी असा पांडुरंग परमात्मा वैभवानं महाराज नांदतो. जे घर देवाचं, जे गाव धर्माचे नगर ते गाव विठू पाटील त्याचे. म्हणून मृत्यूलोकात एकमेव क्षेत्र असं आहे, मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर, तेथील मोकाशी उभा असे विठेवर. पुंडलिकरायाने त्या पांडुरंग परमात्म्याला तिथं आणलं. मृत्यूलोकातलं हे वैकुंठ आहे असं समजून महाराज संकल्प करायचे. आता इकडं तिकडं फिरत बसायचं. राऊतवाडीचा धबधबा, ते कावळे पॉइंट का काय म्हणतात मला काय ते माहिती नाही. मला विचारतात वय म्हणतोय मी, जाऊन आलाय सज्जनगडला गेलतो म्हणायचं. आता काय म्हणायचं, गडच बघाय नाही, मुळात डोंगर घोडकरचा एवढा मला माहिती आहे म्हणायचं. आपण फिरलोच नाही. पंढरी सोडून देहू, आळंदी, पंढरी, गोंदवले महाराज ही ठिकाणं चांगली आहेत. स्वामी समर्थांचं ठिकाण फिरावं, सज्जनगडला सुद्धा जावं. हे नामधारक महात्मे आहेत महाराज, साक्षात देव आहेत. त्यांच्या संकल्पानं आमचा उद्धार करू शकतील एवढं सामर्थ्य आहे. म्हणून शहाण्या मनुष्यानं इतरत्र फिरत बसायचं नाही. एकच म्हस अशी पाळायची की 10 लिटर दूध द्यावं. 2-2.5 एका टायमाला देतेली किती गोळा करायला पाहिजे? ती 7-8 गोळा करून शान ज्यादा गावलं का दूध वैरण आणून मालक मरणार महाराज. त्याच्यापेक्षा एकच देव असा धरावा की त्या देवानं सगळं आमचं काही काम करावं. त्यामध्ये महाराज त्या देवाला आतून बदललेला कळतोय, बाहेरनं बदललेला कळतोय, बिन बदललेला कळतोय, नाटकीपणा करणारा कळतोय. त्याला पुतना चांगली साडी नेसून सगळा मेकअप करून आलेली कळाली का नाही हो? आणि तीच शबरी 14 वर्ष आंघोळ कराय नाही, काय कराय नाही, तशीच होती, ती कळाली का नाही? त्याला कालनेमी राक्षस कळाला, कशासाठी वाटेत बसला. त्यांना कंस कळाला, रावण कळाला महाराज. दशरथ कशासाठी राम राम म्हणतोय हे बाबा माझा देव असून देखील देवाला कळालं. हा पुत्र मोहानं राम राम म्हणतोय. तोच जटायू ज्याने प्राण मांडीवर सोडले महाराज, तोच राम प्रभूला तो जटायू कळाला. जटायू कसा आहे? पक्षी असून निष्काम आहे आणि वडील असून सकाम आहे महाराज. बाबा असून हाव सुटली नाही आणि पक्षी असून त्याला हाव नाही. देवाच्या मांडीवर मरण पावले जटायू. हेतू इतकाच सांगायचा की त्याला येणं जाणं सगळं कळतं, प्रत्येकाचं अंतःकरण कळतं. असा महान पांडुरंग परमात्मा आहे. आपण त्याची लीला फक्त वाचत राहायचं, ऐकत राहायचं, गायत राहायचं. त्याचं गुण गायन केलं, अंतःकरण बदलत जातं महाराज. सप्रेम सद्भावे संपूर्ण नित्य करता नामस्मरण वृत्ती पालटते. अज्ञान निवारण होतं, चंचलता जाते, ध्यानात तो साठवला जातो. आणि असा साठवलेला देव महाराज अंतःकरणात जन्मोजन्मी असा साठवत गेला तर उद्धार व्हायला केवढा वेळ लागणार आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात ही सगळी तीर्थात सोडून द्या, आहे ती सकळ तीर्थे काळे देती फळ. पंढरीत मात्र उधार मोक्ष नाही महाराज, रोकडा मोक्ष आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात असा रोख मोक्ष देणारं ठिकाण म्हणजे पंढरी आहे. साक्षात भू वैकुंठ आहे. तिथं असणाऱ्या संतांचा तुम्ही काय करा, सेवा करा. त्या संतांचं वचन तुम्ही अजिबात न मोडता व्रत परिपालन करा. आणि हीच माझी सेवा आहे, वडिलार्जित चालत आलेली. असं अट्टहासानं तुकोबाराय सांगतात. तुका म्हणे देवा हीच माझी भोळी सेवा, हाच माझा नेमधर्म, मुखी विठोबाचे नाम महाराज ज्ञानेश्वर. तुका म्हणे देवा हीच माझी भोळी सेवा, हाच माझा नेमधर्म, मुखी विठोबाचे नाम. अभंग छोटा दिसतो, पंढरीचं महिमान वर्णन केलेलं आहे. सांगणारा अपार सामर्थ्याचा महात्मा आहे महाराज. तुकोबाराय म्हणजे सामान्य नाही. तुम्ही महिपती बाबांचं भक्त लीलामृत चरित्र कथा आहे त्यांची. 17 अध्याय आहेत महाराज. श्रावणात आता इतर ग्रंथ लावण्यापेक्षा संतांचे चरित्र वाचा, ऐकायला भेटेल. मी काय मोठा फार अपरोक्ष अनुभूतीचा माणूस नाही, तुमच्यातलाच आहे, लहान आहे. तुमच्यापेक्षा अधिकार माझा एवढा मोठा नाही. पण मला असं वाटतंय जे आपण आता लहान मुलं सुद्धा महाराज
जुन्या काळात सिनेमा बघून आले की ती स्टोरी सांगायची दुसऱ्या मुलांना. असा तो नट, असा खलनायक असा करतोय, त्याला असं मारलं. ते ऐकण्यात जो रस असायचा त्याच्यापेक्षा त्याला असं वाटायचं मी तुझं ₹2 भरतो आणि तू मी काय बघून येऊया, सिनेमाच बघूया. तसं ज्यानं वाचलंय त्याला असं वाटतंय ते दुसऱ्याने काय करावं, वाचावं, ऐकावं. तुकोबारायांचं चरित्र महिपती बाबांनी सुंदर लिहिलेलं आहे. महाराज तुकोबारायांचं जीवन तसं वाचल्याखेरीज अभंगाची किंमत कळणार. साक्षात दत्त महाराज लोहगावात कीर्तनात नमस्कार करून महाराज आयुध ठेवली दत्त महाराजांनी, साष्टांग दंडवत घातला. भगवान दत्तात्रेय म्हणजे सामान्य नाहीत, योग्यांचे योगी महाराज. तुकोबारायांचं दर्शन घेतलं, हा साक्षात महाविष्णू आहे असं म्हणून निघून गेले निराळ मार्गाने आकाशाने. शिखर शिंगणापूरला गेल्यानंतर भगवान महादेव वरून उतरलेने तुकोबारायांच्या बरोबर भोजन केलं जेवून आणि भगवान शंकर निघून गेले. काशीला विश्वनाथाला भागीरथीला दिलेल्या पत्रातून साक्षात गंगेनं हात वर करून महाराजांचं पत्र हातात धारण केलं. भगवान शंकराने काशीला तुम्ही विश्वनाथ अभंग पाठवलेल्यावर बेलाची पानं महाराज स्वतः देवांना वाहिली त्या अभंगावर. अभंगाच्या शब्दामध्ये एवढं सामर्थ्य आहे तर लिहिणाऱ्यामध्ये किती सामर्थ्य असेल आणि ज्याच्या मुखात आली त्याच्यात किती सामर्थ्य असेल हे बघा. आणि मग तो सांगणारा महात्मा म्हणतो ही भोळी शिवाय भोळी असेल काय बघा. अजिबात उगाच ते बाई मी भोळी म्हणण्यासारखं आहे. ती भोळीच शहाणी असते, जी शहाणी आहे ती खुळीच असते, थेट काय हरकत नाही. कारण शहाण्यांचा किती जागी अपमान होईल सांगता यायचं नाही. एखादा भोळा माणूस तरुण जाईल महाराज, कारण त्याचा विश्वास असतो. तुकोबारायांचा विश्वास आहे पांडुरंग परमात्म्यावर. माझी शिवाय पांडुरंग परमात्मा मान्य करून घेईल. ते एवढा मोठा जगविख्यात महान विभूती संत होऊन गेले महाराज तुकोबाराया. त्यांच्या उंचीला जायचं म्हटलं तर देवाला देखील घाम फुटेल एवढं सामर्थ्य तुकोबारायांचं. पण एवढा मोठा महात्मा महत्त्व हरवलं, आपलं चातुर्य लपवलं, कुणालाही 42 वर्षात कळू दिलं नाही मी कोण आहे ते ज्यांना कळले त्यांनाच कळले. तुकोबाराया कळण्याकरता त्यांची कृपा व्हावी म्हणून आषाढीला आज संकल्प करूया महाराज. तुकोबारायांचं नामस्मरण घर बसल्या करूया. तुकोबारायांचं चरित्र आपण सदैव वंदन करून वाचन करूया. असं सदैव गाथा रात्रंदिवस महाराज बांधून ठेवायचीच नाही, उशालाच उघडी ठेवायची. काय म्हणतील ते देव म्हणू दे. ते गोटापल्यांच्या जनावराला गोरण भरून पाणी ठेवतात महाराज. कशासाठी ठेवतात? पाहिजे तेव्हा त्यानं काय करावं, ते उठून हे मालकाच्या ध्यानात यायचं आणि मग बारडी ठेवायची, तर का ते सोप पडून मरायचं. त्याच्यापेक्षा उशाला ज्ञानेश्वरीने गाता उघडी ठेवाय काय हरकत, केव्हा लहर येईल तेव्हा वाचायचं, काय हरकत आहे महाराज. फक्त अंथरुणावर घेऊन वाचायचं नाही, बाहेर बसायचं आहे त्या ठिकाणी फारसं इकडे तिकडे झटकायचं, जरा पारुष्यात वाचून ये नियम आहे म्हणून लोटावं. एखादं पांढरं घोंगडं नाही तर नित्यनेमानं कुणी न बसलेलं एखादं वस्त्र टाकावं. त्याच्यावर निवांत तोंड नाही धुतलं तरी हरकत नाही, आंघोळी नलगे तोंड धुवावे. हे नियम कुठं पारायणला देवळात आल्यावर आंघोळ करून यायचं. घरात कुठली 4ला आंघोळ घडते आम्हाला, 4ला कोण पाणी तापवायचं. आणि असल्या पावसात लाकडं पेटतात, गॅस लावला तर मारतील आम्हाला. गॅसचा हिशेब म्हणला तर नित्यनेम देवळात करायचे, घरात अजिबात नित्यनेम करायचे नाहीत महाराज. आपण घडेल तेव्हा आंघोळ करायची, घडेल तेव्हा. पण पारायणाला मात्र येताना नियम सांभाळायला लागतो. घरात मात्र हे प्रासादिक ग्रंथ असल्यामुळं अंतुरणावर घेऊन वाचू, आपल्या मांडीवर घेऊन वाचायचे नाहीत महाराज. व्यासपीठ ठेवावं, स्वतंत्र एक व्यासपीठ द्यायचं. स्वतंत्र अभंग मालिका, भजनी मालिका, भजनी गवळणी भारुडं ही हातात घेऊन वाचायची अजिबात. ती देवता राग येतो महाराज ज्यांनी लिहिलंय त्यांना, ते मग शाप देतात. त्याच्यापेक्षा ते न वाचलेलं. पण स्वतः आपल्याला उपासना म्हणून करताना आईचा भाव, वडिलांचा भाव ठेवून ते वाचायची हरकत. स्वतंत्र सकाळी उठावं, काकड्याचं छोटं पुस्तक वाचावं. ही कळणारी मंडळी आहात म्हणून सांगतोय. उपासना तुमची तुमच्याबरोबरच येणार आहे का माझ्या खात्यावर वर्ग होत नाही. फक्त सांगितलेलं जर तुम्ही ऐकलं तर तुम्ही जर आचरण केलं तर तुमच्यातलं 50% मात्र मला मिळतंय. 100%. इथं 10%चा आणि 5%चा हे पैशाचा हिशोब नाही. इथं 50%वर काम आहे महाराज. अर्ध पुण्य लाभे करविता व्रत. मी एखाद्याला एखादं कर म्हटलं, जर आज केली महाराज, माळ नसली तरी त्याचं निम्म पुण्य सांगणाऱ्याला लाभत आहे. म्हणून असं सांगणारं किती जरी फिरलं तरी देव काय त्याचं पोट भरतोय, सगळं चालवतोय महाराज, काय बिघडत नाही. देवावर भार ठेवावा, सगळ्यांनी नामस्मरण करावं महाराज. तुकोबारायांची उंची फार मोठी आहे, तुम्हा आम्हाला ती कळावी. महाराजांनी आम्हाला प्रेम द्यावं. काही दुसरीची गरज नाही महाराज, प्रेमच कमी पडतंय आम्हाला, दुसरं काय नाही. दिव्याला काही तेल लागत नसते महाराज.
भावना पाहिजे. काय दिवं लावून तरी उपयोग आहे? दिवा लावायचा आणि भावना नसायच्या, काय उपयोग आहे? गाथा पुष्कळ सगळं मांडलेलं आहे, नुसतं दांभिकपणा आहे. काय करायचं आता? सोहळ्या जाऊन तो काटवटकणा घालण्यापेक्षा घरात लोकांची, मुलांची, बाळांची, जनावरांची सेवा करावी. तिथं जाऊन महाराज योगासनं करण्यापेक्षा घरात इथं चांगल्या पद्धतीनं वावरायचं. बिन भांडायच्या आधी ह्या सोहळ्यापासून त्या सोहळ्यापर्यंत राहायचा विचार करायला नको आपण. तिथं 21 दिवस बिन भांडायच्या आधी राहणारी माणसं घरात आल्यावर दंगा करतात. याचा अर्थ काय हो? पंढरीचं भूत लागलंय म्हणावं. बदल करत नाहीत महाराज माणसं. बदल करायला पाहिजे, बदल व्हायला पाहिजे. ही सगळी माणसं देवाची रूप आहेत असं कळावं. तुम्ही कळणार आहात म्हणून बोललोय, कारण अशी कर्तबगार गावं क्वचित आहेत. सगळी सोहळ्याला गेलेली असताना आता आमच्या गावात 10-12 लोक आहेत महाराज. याचा अर्थ तिथं मी जाऊ नये म्हणून असं नव्हे, पण भावना उरलेली नाही माणसामध्ये. तुमच्या इथं भावना आहे, सांगणारा समाज आहे. तुमच्या इथं जुन्या लोकांनी, कनंगलेकर महाराज, आपले मोठे मोठे महाराज वेदांत शास्त्र सांगणारे इथं येऊन गेले. त्यांनी हे बीज रोवलेलं आहे म्हणून तुम्हाला कळतंय. कळणाऱ्या माणसाने महाराज आता उपासना वाढवली पाहिजे. आता चांगला रस्ता आल्यावर गाडी पळवाय काय हरकत आहे असं माझं म्हणणं आहे. जरा ॲक्सिडेंट होऊ द्यायचा नाही. जराशी गाडी काय करायची, 10 पॉईंटनं पळवायची महाराज, कारण आता वेळ उरलेला नाही. काळ कधी येऊन घेऊन जाईल. सागर स्वामींना घेऊन गेले महाराज. काळ अजून पाहिजे होता महात्मा, आम्हाला गरज होती, पण आता गरज आधार गेल्यावर काय हो? मग वेल जमिनीवर लोळतोय, काय उपयोग नाही. मग पडवाळं लागायचं झाले तर 4 काट्या, नाही तर ताना उभा करायला मांडव घालायला लागतो. मांडव नसला तर लागत्यात पडवाळं, खरं पाहिजे तशी लागत वाकडी होत्या, कीड लागती, 2च लागत्यात, असं होत आहे. मग कोणतरी तोडणारा गेला म्हणजे सगळाच उपडून घेऊन येतोय वर, असं होत आहे. म्हणून आम्हाला आधार पाहिजे. आधार तुम्ही सगळी जुनी मंडळी आहात, सेवा चालत आलेली आहे. भाग्याचं गाव आहे महाराज. एक भडगाव गाव तुमचं, गंगापुरी, मोठी मोठी गाव आहेत जिथं अशी सेवा पुष्कळ होते. भावनिक लोक परमार्थाला गरजेचे आहेत. विद्वानांची अजिबात गरज नाही. ती येत नाहीत महाराज इकडं. ज्ञानीपुरुष परमार्थाकडे येत नाही. तो एकटाच त्याचा तो वल्ल मारीत बसतोय नाव घेऊन. आपण मात्र पांडुरंगाच्या जहाजात बसायचं. तो सगळ्यांना गुरु कर्णधारण, सगळ्याला गुरु आम्हाला कर्णधार घेऊन जाईल सगळ्यांना. म्हणून भगवान परमात्म्यानं आम्हाला ही नाव ठेवलेली आहे. तारू भवसागरीचे ऊच नीच अधिकारी तुम्ही. उद्धार पाहून पांडुरंगाच्या स्मरणात राहूया असा एक संकल्प करूया. मग आजपासून ज्यांच्या मनात नाही त्यांनी सुद्धा माळ घालायचा विचार करावा पुढल्या एकादशीपर्यंत. भीती वाटत असली मालकाची म्हणा मालकिनीची, दोन्ही पक्षाकडे महाराज, तर काही भ्या बाळगायचं नाही. शेवटी भ्यायचं आहे काळाला. काळाला भिवून तरी आम्ही चांगलं करूया. शेवटी ज्या माळेनं काळ भितो ती माळ का बरं घालू नये? आणि तुळशीचं पाणी पडल्यानंतर देह पवित्र होतो महाराज. राजराजेश्वरी देवी, कलावती देवी, मोठ्या मोठ्या विदुषी आहेत महाराज. एक वेळ मंगळसूत्र नाही नसलं तरी हरकत नाही म्हणतात ते, माळ असावी, कुंकू असावा म्हणतात ते. केवढं उच्च विचार आहेत त्यांचं. याचा अर्थ ते मंगळसूत्र सौभाग्य घालू नये असं म्हणत नाहीत. माळेला किंमत किती दिलेली आहे त्यांनी हे त्यातून बघायचं आहे आपल्याला. आणि माळेचं पाणी अंगावरून पडलं की देह पवित्र राहतो. गंगेच्या, यमुनेच्या व गोदावरी सरस्वती हे श्लोक म्हणायची गरज नाही नारायण. फक्त माळ आहे आणि तिचं पाणी पडतं एवढं ध्यान पाहिजे. हा मशिव पाणी वतल्यावानी काय उपयोग नाही. माळच ज्याच्या त्याच्या ध्यानात नसते. एकेकाला जाग करायला लागते माळ कुठं आहे, मग ते चापसतोय महाराज माळे कुठे. असलेला काय त्या माळेची किंमत कळेल. आपण ध्यान धरायचं. सकाळी उठलं की बुक्का लावला पाहिजे. ही आपली कर्तव्य सांगायला लागून आहेत महाराज. वारकऱ्याची ही पंचसूत्री आहे. वारकऱ्याने असं वागलं पाहिजे. बुक्का दिसला की देवाची आठवण यायला पाहिजे. सौभाग्यवती स्त्रिया कुंकू बघितली की पुढे जात नाहीत महाराज. लेणं आहे ते. तसं आपण देखील वारकऱ्यांनी जपलं पाहिजे. देवानं आतापर्यंत आम्हाला चांगलं जपलंय. आम्ही देवाचं जप सदैव करत राहूया. देवाचं नाव जपूया असा एक संकल्प करून सेवेला विराम देतो. तुकोबारायाने तुम्हाला आम्हाला वैराग्य द्यावं. परमार्थात विरक्तीची गरज आहे आणि ती विरक्ती हे देवाचं देणं आहे. ते कुठं निर्माण होत नाही. ते देवानं वैराग्य द्यावं. आमची नाव पहिलं तीराला न्यावी आणि शेवट आमचा गोड व्हावा. परमार्थ सिद्धीला जाणं हेच परमार्थाचं वैभव आहे. मिरवणं हे वैभव नव्हे. मिरवतात ते अज्ञानी असतात महाराज. आणि जे पोचलेले सिद्ध पुरुष आहेत ते मग लौकिक देहावर उदास असतात आणि देहच विसरतात. आणि देह विसरला की त्याला जीवनमुक्ती म्हणावं. आणि देह पाता सह अज्ञानासह निवारण झालं की त्याला विदेहमुक्ती म्हणावी.
असा वारकऱ्याचा एवढा मोठा प्रवास आहे, म्हणून ते मुक्तीचे अधिकारी आहेत. मग तुमच्या आमच्या गळात माळ असेल तर आम्ही आपल्याला का कमी समजावं, का ऐश्वर्याकडे बघावं, लौकिक ऐश्वर्याला लात मारावी महाराज. आणि ध्रुव बाळ, प्रल्हाद, उपमन्यू, सुदामा ही ज्या वाटेने गेली महाराज, महान संकटातून त्यांनी भक्ती केलेली आहे. आमच्यावर त्यातला काडीचा देखील त्रास झालेला नाही. म्हणून तुम्ही आम्ही सरळ पद्धतीने सेवा करत राहूया. देव आम्हाला त्याचं फल आपल्या पदरात टाकील अशी एक देवाकडे विनवणी करून सेवेला विराम देतो. विठ्ठल जय.